लागलंय लागलंय. हॅलो 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 गाईज. हॅलो प्रसाद सर. हॅलो सई मॅम. हॅलो. Hello. जरा लागलं आहे. बर. तुम्हाला वाटेल प्रेमात पडलोय म्हणून लागलंय, तर तसं नाहीये. प्रेम शोधताना पडलोय म्हणून लागलेलं आहे. काय नाही हो, कंटाळा आला होता. फिंडर बिंडर फिन्स्टा फेसबुक या सगळ्या सोशल नेटवर्किंग साईटवर मुली बघून बघून कंटाळा आला होता. म्हणलं ठरवलं होतं प्रेमाच्या मागे जायचं नाही. पण तेवढ्यात शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज आला की लोणावळ्याला रियुनियन आहे. मी एक सहज एक एक जस्ट मी फक्त शाळेच्या या, मुलींचं या. प्रोफाईल बघितलं. या, या. एक जस्ट Bro. नाही एक जस्ट म्हणून मी बघितलं. तर सर, अरे शाळेत समीर दादाच्या फसलेल्या पेंटिंग सारख्या दिसणाऱ्या मुली आज आज समीर दादाने लिहिलेल्या पंच सारख्या कडक झालेल्या आहेत. वा वा. सांगू म्हणजे आधी शाळेत आता असं आहेत त्या. म्हटलं लगेच आपल्याला लोणावळ्याला रिन्युअलला जायला पाहिजे. बाईक काढली, तशाचा तसा निघालो. बाईक स्किड झाली, मी पडलो, खरचटलाय, पाय सुजलाय, वाट लागलेली आहे. चला नशिबात ना सुंदर मुलगी नाहीच आहे हो प्रसाद सर, नाहीच आहे सई मॅम. मी ठरवलंय आजपासून प्रेमाच्या मागे जायचं नाही. हॅलो. मी अश्विनी. तुम्ही जस्ट ऍडमिट झालात राईट? वाक्य पूर्णही करायला देत नाही ते. अश्विनी, ये ना म्हणायच्या आधीच आलीस. मीच तो पेशंट. ओंकार राऊत नाव आहे माझं. हो, किती गोड नाव आहे ओमकार राऊत. हे वाक्य म्हणणारी तू पहिलीच आहेस हं इथे. लागलंय जरा. दुखतंय का? खरचटलाय खूप. डोंट वरी, मी आहे. काय म्हणालात? डोंट वरी, मी आहे. तुमचं मी आहे मला नजीकच्या भविष्यात तुला सुवर्णसंधी आहे असं ऐकू आलं. भारीच खोडकर आहात हं तुम्ही. कसं झालं हे? बाबांकडनंच आलंय. बाबा पण खोडकरच होते. ते नाही हो, पायाला कसं लागलं? पायाचं म्हणजे ते शाळेच्या रियुनियनला निघालो होतो, गेट टुगेदरला. बाईक काढली, स्किड झाली, गेट टुगेदर मिस झालं. हो, डोंट वरी, मी आहे. मी तुम्हाला पटकन ड्रेसिंग करून देते, एखादं पेन किलरचं इंजेक्शन देते, तुम्ही लगेच जाऊ शकता. कुठे? गेट टुगेदर. यार, देवी हायवेवर उभी असताना मी कशाला सर्व्हिस रोडला मारायला जाऊ? नाही त्याचं सर कसं झालंय, मी तुला म्हटलेलं चालणार आहे ना? म्हणा ना. तुम्ही मला आशू म्हटलं तरी चालेल. नको नको आशू नको. आशू मी माझ्या मित्राला हाक मारतो, इव. ते खूप हे होईल. मी आशुडी म्हणू का? चालेल. आशुडी खरं आहे ना. कसं सांगू म्हणजे तुला बघूनच मला बरं वाटलेलं आहे. तू पेन किलर आणायला जाऊच नकोस. तू स्वतः एक पेन किलर आहेस. तुझी स्माईल बघून माझा पेन एकदम असा किल्ल झालाय. किल्ल म्हणजे तू नर्स असशील तर सफरचंद खायलाच नको. खरं? खरं, एकदम खरं, एकदम खरं. मग मी पण आता काहीतरी खरं सांगू? काहीतरी काय, तू खोटं सांगितलंस तरी मी ऐकून घेईन. मला पण खूप छान वाटतंय. म्हणजे या हॉस्पिटलमध्ये असं हँडसम आणि खोडकर असं कॉम्बिनेशन असलेला पेशंट क्वचितच येतो ना. फार वर्षांपूर्वी प्रसादोक आले होते. प्रसादोकांनंतर तुम्ही. काय म्हणालात? प्रसादोकांनंतर तुम्हीच. बस संपलं पाहिजे स्किट. हे स्किटचं शेवटचं वाक्य. असा धोकानंतर तुम्ही. मी किती छान वाटतंय ऐकायला हे वाक्य. म्हणजे मला पण माझी मनमंजिरी मिळणार की काय? मनमंजिरी प्रेम मनमंजिरी. हे आपलं हे काय तुझं? अश्विनी. अश्विनी आशुडी पण तुम्हाला अहो जाऊ नको ना करूस प्लीज. ओमकार. मला ओंकुडी म्हण. डी वरनं बाबांचं नाव आहे का? आपण लाडाने म्हणतो ना आशुडी पप्पुडी ओंकुडी. ओंकुडी. बाबांना नको आणूस ग मध्ये. ओके ओंकुडी. मी आता काउंट घेते. हा, हा. तू जरा पाय गुडघ्यातनं दुमडून बघ, म्हणजे मुकामार ओके. वगैरे बसलाय का आपल्याला कळेल ना. ओके, ओके, ठीक आहे, ठीक आहे. ओके. 9 8 9 3. एक 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 हे काय 1 मिनिट 1 2 3 4 असं काउंटिंग असतं. 9. Oh my God!
ओ मा डोंट टेल मी, तू मला फोन नंबर देत होतीस. मला कसं नाही लक्षात आलं हे? मला केंद्राच आहे बाबा मी. मोबाईल 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 988. माझा नंबर असायलाच पाहिजे ना तुझ्याकडे. असायला रात्री बेरात्री काही लागलं तर. रात्री बेरात्री मला लागू शकतो. म्हणजे होमकुडी. काय काय करतोस काय तू? मी प्रेम करतो. जॉब करतो का आपलं एक फ्लर्टी जॉब करतो. मी फ्लर्टी जॉब नाही करत, मी एक जॉब करतो. मला वाटलं तू सिनेमात हिरोचं काम करत असशील. आय मीन लुक्स, बॉडी, फिटनेस हिरोपेक्षा अजिबात कमी नाहीये हा. हे सुद्धा स्किटचं शेवटचं वाक्य असू शकतं मिर्दा. मराठी माणूस, मराठी माणूस. मे आय काय जिमला जातोस? मी जातो जिमला जातो. तू बोलते जातो जिमला, तू बोलतेस तर मी जा रे जिम को. मग घेणार ना काय इंजेक्शन? हा मला कळतच नाही, वेंधळाच मी लागलाय इथे, परिणाम इथे झाले. आणि डोंट वरी हा, मी इंजेक्शन दिल्यावर अजिबात त्रास होत नाही. माझा हात अत्यंत हलका आणि मऊ आहे असं म्हणतात. खरं की काय? हो हे बघा. हो का? एका पेशंटला मी इंजेक्शन दिलं, त्याला लगेच शेर सुचला. काय सांगतेस? त्याने लिहिला सुद्धा. हा ऐकव ऐकव. इन हाथों में उतर आई है इश्क की कसक, इन हाथों में उतर आई है इश्क की कसक, सुई की चुभन भी अब भीगे होठों सी लगती है. टोच सगळे टोच. इंजेक्शन जेवढे असतील तेवढे सगळे टोच इथे. टोच टोच. आवडली ना शायरी? मला बिवडली पण. मी इंजेक्शन दिल्यावर पेशंट्स काय काय करून बसतात. हो काय? तू काय करणार आहेस? असतं काय इंजेक्शन मध्ये? जसं की तुला कळलंच नाहीये. नाही मला माहितीये तुला सगळं कळलंय. ए बाबू, मी- मी कचराचा बाबा कुठं पडलाय बघ. मी आले इंजेक्शन घेऊन. होतोय बघ. तू जे करशील ते सगळं मला आवडणार आहे, लक्षात ठेव. मला मी आलेच. मला काय उचलून ठेवते. याला म्हणतात नशीब प्रसाद सर. कुठेही मिळतं प्रेम, नशिबात असेल ना कुठेही मिळतं. प्रसाद दुकानंतर मी हेच म्हणणारी मुलगी पाहिजे. कुणाशी काय एकट्यात बडबडताय? नाही ते आनंद सॉरी. आता ऍडमिट झाले तुम्हीच का? हा. बरं बघू कुठं लागले. काय झालं? कुठं लागले बघू मला. एक मिनिट, तुम्ही करणार आहात का? नको का? मग चला जा. हो नाही नाही नाही. हॅलो, त्या त्या नर्स होत्या ना वेगळ्या, त्यांना पाठवा. कोण नर्स? अहो त्या अशा एक सुंदर नाजूक उईमा अशा नर्स होत्या त्या. नाही इथं सुंदर नाजूक उईमा मीच आहे सगळं. अहो नाही, नर्स नर्स हे अश्विनी अश्विनी. कोण अश्विनी? असल्या नावाचं कोणी नाही इथं. अहो अहो काय बोलताय तुम्ही? मला चेक करून गेल्या त्या, माझ्याशी फ्लर्ट केलं त्यांनी. मला म्हणाल्या प्रसाद दुकाननंतर मी असं मला म्हणाल्या. अरे बापरे. शायरी ऐकवली. हो त्यांना पाठवा. शायरी ऐकवली? ती मेरे हाथों में उतर आई इश्क की कसक, सुई की जो बाब अब भिके होट जैसे लगती है ती. त्यांनी नजाकतीने ऐकवली होती. तुम्ही म्हणजे फटफटवत आणली. मी नसते आले तर तू मला फरफटून नेलं असतं तिने. काय झालं? काय रे देवा, म्हणजे आता पूजा घालावी लागेल भाई. ती परत यायला लागलं का काय? काय 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 झालंय? काय झालंय? ऍक्च्युअली मध्ये ती अश्विनी जी आहे ना, ती नाही, ती 5 वर्षांपूर्वीच वारली. येते ती येते आत्मा आहे आत्मा. आणि ती म्हणते येते ती आत्मा. ऍक्च्युली 4 वर्षांपूर्वी काय झालं होतं, ते एका पेशंटला इंजेक्शन द्यायचं म्हणून आणायला गेली आतमध्ये. तर गॅसचा स्फोट झाला आणि ती मेली होती. ती आधीमध्ये तिचा आत्मा नाही 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 हो हे नाही. आत्मा कशी असेल? येतो तिचा आत्मा. पप्पी दिली का? नाही ना. नाही ना, काय बरं झालं नाही दिली पप्पी. माऊची पप्पी म्हणतो आम्ही तिला. ची पप्पी? ती असं पेशंटला डोळे बंद करायला सांगते आणि गप्पन अशी पप्पी दिली ना, 5व्या मिनिटाला खाल्लास. हे असं झालंय? आधी असं असं झालंय? झालंय ना ह्याच्या आधी. माझ्यासाठी इंजेक्शन आणायला गेली ती आता.
माझी चावल लागली असेल म्हणून गेली असेल ती. नाही हो, नाही. मला फोन नंबर पण दिला तिने याच्यामध्ये. ती सगळ्यांनाच फोन नंबर देते. डोळे बंद करायला सांगते आणि फोन नंबर डायल करायला सांगते. हातातच फोन फुटतो ना. तुम्ही डायल करून बघा. बघा फोन. फोन डायल करून बघा. नाही हो. ती नाही आत्मा. खरं सांगतोय, ती एवढी मस्त बघत होती माझ्याकडे. ज्या नजरेसाठी मी व्याकुळ झालो होतो ना आयुष्यभर, त्या नजरेने बघत होती ती माझ्याकडे. मेली. उपाशी पेशंट बघूनच येते. ती खरंच आत्मा आहे. खरंच आत माहिती. एक मुलगी लाईन मारत होती, ती आत्मा आहे. ती भूत आहे. आकरा. बाबू कचरा असाच ठेवणार आहेस का रस्त्यात? उचल पटकन. ओमकुडी इंजेक्शन घेऊया. डोळे बंद कर. काय झालं तुला? काय होतंय? नाही मला. घाबरू नकोस. काय होतंय? तू पाय दाखव. तू पाय दाखव मला. पाय? तुझे पाय सरळ आहेत. मॉडर्न भूत आहे. तुला आमरा, मला माहिती आहे तू काय करणार आहेस ते. तू मला डोळे बंद करायला लावणार आणि करणार ना काहीतरी. काय मी काय गैरफायदा घेणार आहे तुझा? मावशी ती आली. मावशी आरडाओरडा करू नकोस. या हॉस्पिटलमध्ये मी आणि बाबू आम्हा दोघांशिवाय कुणीच नाही. काही बोलू नकोस. डॉक्टर्स येत असतात अधनं पण मला मावशींनी सांगितलं, घरात मावशींनी सांगितलं मला, तू डोळे बंद करायला लावतेस, मौत की पप्पी देतेस आणि सगळी लोक मरतात तुझ्या माऊत का पप्पीने. तू आहेस, तू भूत आहेस. भूत आहेस तू. जागी भूतनी. घरात मावशी इथे आली होती. अजून कुठे जाते ती? अरे नाही म्हणजे ती इथे काम करायची, पण 4 वर्षांपूर्वीच ती वारली. ती पण वारली? ती पण म्हणजे अरे ती बोलली तू वारली. तिला इकडचं तिकडे करायची सवय. बाकी चांगली आहे ती 8 वर्ष या हॉस्पिटलमध्ये कर्तव्यदक्ष आरोग्य सेविका म्हणून काम करते रे. करत होती म्हणजे. पण काय झालं, एका पेशंटला तिने असं थर्मामीटर तोंडात धरायला सांगितलं. त्या थर्मामीटरवर स्लॅब पडला. थर्मामीटर फुटलं. पारा त्याच्या घशात गेला, पोटात गेला. तो पेशंट दगावला. मग ते मावशीला शॉक बसला आणि मग ती जोरात किंचाळली आणि मग स्लॅब तिच्या अंगावर पडला आणि मग ती पण दगावली. पण तिची थर्मामीटरचं रीडिंग घ्यायची इच्छा खूप अपुरी राहिलीये. ती थर्मामीटर हातात घेऊन अशी फिरत असते रे. तांत्रिक मांत्रिक सगळं झालं पण काहीच उपयोग होत नाही. ओमकुडी, हॉस्पिटलमध्ये तुम्ही तांत्रिक मांत्रिक बोलवलेत, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. लाज वाटली पाहिजे. अरे आणि म्हणे अशी फिरत असते म्हणे. खोटं बोलू नकोस. खरंच ती अशी फिरत असते. ती पेशंट दिसल्यावर असं थर्मामीटर तोंडात टाकते. थर्मामीटर फुटतो, पारा पोटात जातो आणि पेशंट दगावतो. ओमकुडी तू थर्मामीटर. मला तिने थर्मामीटर दिला. पण नाही, काही झालं नाही. कसला तरी आवाज आला आणि ती निघून गेली. मी जाते म्हणून. ती माझी चावल लागली म्हणून ती पळून गेली. कळतंय का तुला ओमकुडी? नशीब, माझ्यामुळे माझी ओमकुडी वाचली. तुझ्यामुळे मी वाचलो. मी आहे. तू आहे. मी आहे. तू आहे. मी भूत. तू नाही आहे. आपल्याला इंजेक्शन घ्यायचं ना? घेऊ ना. हो ना. हा. डोळे बंद कर. हा? हा. ओय, डोळे बंद करून काय करतोय? मावशी ती बघा, ती तिकडे आहे, उभी आहे. मला सांगते ती की तुम्ही भूत आहे आणि तुम्ही थर्मोमीटर तोंडात टाकता, पारा पडतो, माणूस मरतो. सांगते ती मला. असं सांगते ती सगळ्यांना. मी इकडचं तिकडं करते असं पण सांगितलं असेल. हो, सांगितलं. बस तू. ओमकुडी तू कोणाशी बोलतोय? ए झूट भूत आहेस तू. झूट आहेस तू. मावशी बघ माझ्या समोर आहे. ती मला सांगते. मला नाही कोणी दिसत आहे ओमकुडी. तुलाही दिसत नाहीये? मावशी ही म्हणते तू दिसत नाहीयेस हिला म्हणून. कुणाला? हिला. कुणाला हिला? तुला दिसत नाहीये? मला कोण तुला दिसतंय का? 2 भूतांशी बोलतोय मी. मी भूत नाहीये. तू थांब. पप्पी खेळते पटकन. थर्मामीटर घाल तोंडात. पप्पीचं काय? मी तुला इंजेक्शन देते. थर्मामीटर. थर्मामीटर तोंडात घेऊ नकोस. थर्मामीटर तिच्या पारा पोटात माणूस वर. पप्पी दे. ओमकुडी, थर्मामीटर इंजेक्शन देते. मला चॉकलेट घ्या ना तुम्ही 2 भूत चॉकलेट खा मस्त राहा. मला काय नाही झालं. मी फिट आहे. मला काय नाही झालं. मागातलं चॉकलेट दिलं ग. मागातलं चॉकलेट आहे.
असली तंतरली बघितली त्याची. ह्या उपाशी लोकांना ना असंच केलं पाहिजे. आय ग. आलं सर असं काय एवढे नाही का? एक पेशंट आला होता सर, ओमकार राऊत नावाचा, ऍडमिट झाला होता जस्ट, आणि तो आल्या आल्या फ्लर्ट करायला लागला, म्हणून आम्ही दोघींनी मिळून जरा शाळा घेतली, बाकी काही नाही. पेशंट आलं होतं काय 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 झालं काय होतं सर तो शाळेच्या गेट टुगेदर साठी निघाला होता बाईकवर, अच्छा. बाईक स्किट झाली, तो पडला, खरचटलं, असं आला होता. काय नाव काय सांगितलं ओमकार राऊत. ओंकार एक मिनिट रियुनियनला चालला होता हो आणि तो स्किट झाल्याने पायाला लागलं होतं हो. ओ माय गॉड काय तो परत यायला लागला म्हणजे परत? परत म्हणजे काल 10 वर्षांपूर्वी असाच एक पेशंट आला होता जो रियुनियनला चालला होता. ओंकार राऊत करेक्ट. आणि मग त्याने ह्याच खाटीवर जीव सोडला होता. मध्ये नंतर 4-5 वर्ष त्याचा आत्मा आपल्या हॉस्पिटलमध्ये होता, पण नंतर तो गायब झाला होता. माय गॉड. चॉकलेट वगैरे दिलं नाही ना त्याने? दिलं सर. दिलं होतं. तुम्ही खाल्लं नाही ना ते? खाल्लं. तो लोकांना चॉकलेट खायला देऊन मारायचा. अर्धा स्टाफ मेला आपला इथे. काय करायचं यांचं? मेडिकल स्टाफ मध्ये कामाला आहेत आणि भूताकेतांवर विश्वास ठेवत आहेत. काय वा वा, बहारदार परफॉर्मन्स, सुपर हिट, मस्त मस्त. प्रसादा. वा 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 वा, अभूतपूर्व स्किट होत. वा वा. ला जवाब. अमोल पाटीलसाठी जोरदार टाळ्या. कॉन्सेप्ट पण त्याची आणि लिहिलं पण त्यांनीच. आणि त्याच्यानंतर या स्किट मधला अत्यंत महत्वाचा वाटा आमिर हडकर आणि त्याचा बँड. आमिर ला जवाब, बहारदार. ओमकार टेरिफिक, मस्त केलंस. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत फार सुंदर पकडून ठेवलं होतं स्किट. वनिता सुपर्ब, मजा आली. अश्विनी वेलकम बॅक. तू बऱ्याच दिवसांनी आलीस, पण तू दिलेलं इंजेक्शन आणि तुझा डोस लागू पडला इथे या स्किटला. फार मजा आली तुला पण बघताना. आणि सुरुवातीचा तुझा वावर आणि तू भूत आहेस हे कळल्यानंतर तू जेव्हा परत आलीस तेव्हाचा तुझा वावर, हे दोन्ही इतके मस्त वाटले बघताना की क्षणभर का होईना एक भीती निर्माण झाली आमच्या मनात, जी दिग्दर्शकाला अपेक्षित होती. आणि वेगळ्या फ्लेवरचं, एक वेगळ्या झोनचं स्किट या निमित्ताने बघता आलं. त्याबद्दल गोस्वामींसाठी पण एकदा जोरदार टाळ्या. अप्रतिम, फारच मजा आली. साई. चित्तथरारक परफॉर्मन्स होता. तिघांचेही परफॉर्मन्स कडक. वने मॅड नेहमीप्रमाणे. तेवढ्यात जे काही चॉकलेट खाल्लंयस त्याच्याकडे माझं बारकाईने लक्ष होतं. मजा आली तुला बघताना. आणि शेवटची प्रसाद दादाची रिॲक्शन पण अमेझिंग होती. मजा आली, सुंदर. मंडळी, क्रिकेटचा टॉस आणि ऑफिसचा बॉस कधी कुठल्या बाजूनी झुकेल काही सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही आता सज्ज व्हा हास्याच्या रंगतदार सामन्यासाठी, जो तुमच्या समोर घेऊन येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि हास्य महारथी समीर चौगुले. हॅलो झुंबर. हॅलो, हा झुंबर. अगं मी बोलतोय. कशाला फोन केलाय बोला. अगं अगं तुला गुड न्यूज सांगायची आहे. काय? जस्ट मला मेल आलाय. अगं मी फ्रान्सला चाललोय. हो का? मग येता येता मार्केटमधून पापलेट घेऊन या. फ्रान्स नाही गे, फ्रान्स फ्रान्स हा? फ्रान्स पॅरिस असतं ना तिकडे. अरे आयफेल टॉवर आहे बरं इकडे. हॅलो हॅलो. हे आहे बघ, आयफेल टॉवर आहे ना, ऍक्च्युली आयफेल टॉवर. हा? इकडे चाललोय अगं मी. काय बोलताय? अगं जस्ट मेल आलाय.
काय झालं आमच्या ऑफिसला 500% प्रॉफिट झालं गेल्या क्वार्टरमध्ये. तर मग सगळ्यांना ना त्यांनी एक अशी श्रम परिहार पिकनिक म्हणून ठरवलेलं आहे. सगळ्यांना पॅरिसला घेऊन जात आहेत ते. हो नक्की ना? हो. नाहीतर लास्ट टाइम सारखं एखाद्या रिसॉर्ट मध्ये घेऊन जातील आणि फुकटची झाडं लावून घेतील सोशल ऍक्टिव्हिटीच्या नावाखाली. बघा मग. खरं बोलताय तुम्ही? अगं हो, मी खरंच सांगतोय. गेल्या वेळेला झालं ते मलाही माहित नव्हतं ऍक्च्युली. मी झाडं बिडं लावली, पण यावेळेला आईच्या मी खरं सांगतोय, शपथ सांगतोय मी. हॅलो, ऐका ना. हा ना, बोल बोल. ऐका ना, त्यांना विचारा ना. कोणाला? माझ्यासोबत ट्रिपला माझी बायको पण येऊ शकेल का? विचारा. बॉसला? हो, विचारा ना. तसं नाही विचारू. विचारा ना, अगं नाही. विचारा तरी. अगं झुंबर ऐकून घे, हे ऑफिसचा प्रोटोकॉल असतो. काय? असं नाही विचारू शकत. पण तिकडे ऑफिस आहे ना, तिकडे वेगळं होते. दॅट इज अ डिफरंट. माझी बहीण राहते ना तिथे पॅरिसला. मी तिच्याकडे राहीन ना, दीप्तीकडे. दीप्ती. हा. हो, येस येस ऑफकोर्स. टेन्शन नाही, फक्त तिकिटाचे पैसे भरा ना. ऐका ना, मी येते ना. अगं नाही, तसं नाही चालणार. प्लीज ऐका तरी. अगं तसं नाही चालणार. एकदा विचारा तरी. अरे हळू कर. हळू ऐक ऐक. हॅलो. हाय हॅलो बोल. एकदा तुम्ही विचारा. हो, मी येणार म्हणजे येणार. तुम्ही विचारा त्यांना. मी बॅग भरायला घेते. झुंबर माझं तुम्ही ऐक. विचारा त्यांना. अगं आधी तुम्ही विचारा त्यांना. आता जस्ट माझं ठरलंय. तुझं तर एकदम बॅग बिग नको भरू. ऐक. दर वेळेला ही ना काहीतरी बॉस कडे पुढे आता ना बायकोला बॉस कडे नाही, बायकोला सोडा बॉसला म्हणे. अरे गुड मॉर्निंग. नाही नाही म्हणजे नाही. युजलेस. सॉरी सर. मी फोन ठेव फोन. पावलाट. रबिश आय कॅन नॉट टॉलरेट दिस. सर प्लीज रिलॅक्स व्हा तुम्ही. मूर्ख लोक. येस आय एम सॉरी सर. मी तुम्ही का सॉरी म्हणताय? नाही तुमच्या मूड ऑफ झाला म्हणून माझ्या. आय एम व्हेरी सॉरी. होय इट्स सॉरी सर. काय झालं एक्झॅक्टली? काय झालंय सर? तुम्ही मला सांगा. चौगुले तुम्ही मला सांगा, पॅरिसला परदेशात कुणी जायला हवं? अच्छा पॅरिसला सर. हा, म्हणजे जे कोणी यशाचे भागीदार असतील ऑफिसच्या त्यांनी जायला हवं. म्हणजे एक्झॅक्टली. एक्झॅक्टली. पण म्हणजे कुणीतरी जाणार तर कुणीतरी राहणार की नाही? कंपनीकडे कुणीतरी पाहायला हवं की बरोबर नाही? आहे. कुणीतरी सॅक्रिफाईस करायला हवा की नाही? हो बघ हे आहे. एक्झॅक्टली. एक्झॅक्टली काय म्हणायचंय सर? हे काल आलेले ज्युनियर्स, त्यांना जायचंय परदेशात, त्यांना यायचंय फ्रान्सला, पॅरिस बघायचंय, आयफिल टॉवर बघायचंय. बरोबर. काय केलंय काय कंपनीसाठी त्यांनी? दिवसभर बेंच उभवत असतात, ई कॉमर्स ऍप्लिकेशन वरती सतत शॉपिंग करत असतात. नाही असं या जनरेशनचं मला नका सांगू. जनरेशनचं मला सांगू नका. चांगली जनरेशन आहे, तद्दन काही अक्कल शून्य आहेत त्यात. नाही बरोबर आहे. त्यातले काही आपल्या ऑफिसमध्ये भरलेले आहेत. नाही बावळट कुठचे. परफेक्ट आहे. परफेक्ट. आम्हाला घेऊन चला. यांना न्यायचं की जे एक्सपर्ट आहेत, जे सिनियर्स आहेत, त्यांना न्यायचं? करेक्ट आहे सर. आय एम सॉरी. सिनियर्सला न्यायला हवं की नाही? म्हणजे एक्झॅक्टली. मला ते एक्झॅक्टली. मला सर हे मागे लागलेत, हे म्हणतात आम्हाला घेऊन चला. मला असं म्हणायचं तुम्ही मला सांगा ना, एका जॉबवर असताना 10 ठिकाणी ऍप्लिकेशन देणारे हे लोक, यांना आपण घेऊन जायचं? नाही सर. हे बरोबर आहे? नाही सर. पण मी अगदी फ्रँकली सांगतो सर, लहान तोंडी मोठा घास घेतोय. पण एक दमदार फळी किंवा ऑफिसची एक आपण सिनियर्सच्या दृष्टीने मी विचार केला तर ह्या ज्युनियर्सना आपण आपलंसं केलं पाहिजे सर. म्हणजे आय एम सॉरी, मी असं बघू नका सर, पण मला असं वाटतं की त्यांना जर आपलं असं केलं, त्यांना जर ही टूर दिली, आपण ऑफर केली, तर कदाचित आपले हे बॉन्डिंग होईल सर. आणि या बॉन्डिंगसाठी ही इंटरनॅशनल टूर जी आहे पॅरिसची, ती डिव्हाइस होऊ शकेल सर. आय एम सॉरी, पण अल्टिमेटली डिसिजन इज युअर्स. मी टेक्निकली युअर राईट. ओके ओके.
हो पण मी राईट असलो सरी युअर बॉस सर बॉस इज ऑलवेज राईट म्हणजे तुम्ही जे फायनल निर्णय घ्याल तो माझ्यासाठी योग्य आहे म्हणजे तुम्हाला माझं म्हणणं पटलेलं आहे? येस पटलेलं आहे हेच मला वाटलंच होतं. Yes. या कंपनीत एकच माणूस आहे जो मला साथ देणार, दॅट इज यू मिस्टर. येस थँक्यू सर मी तुमच्यासाठी काही करायला तयार तुम्हाला माहिती आहे, आपण रिपोर्ट माझे जुळे भाऊ आहात का हो? नाही नाही एवढं नाही सर म्हणजे जुळे भाऊ नाही आपण तुम्ही माझे जुळे भाऊ आहात? नाही नाही सर जुळे चौगुले? माझी आई वेगळी आहे माझा मोठा दादा आहेस का रे तू? माझा मोठा दादा आहेस का रे तू? सर हे असं नका म्हणू सर तुला कसं कळतं माझ्या मनातलं? तुला कसं बॉन्डिंग पटतं? असेल कदाचित किंवा एक्झॅक्टली मला माहिती होतं की मी जे म्हणतोय ते तुम्हाला पटणार, म्हणून मी आधीच हेड ऑफिसला फोन केला आणि त्यांना सांगितलं येस सर हे बरं केलं सर की जा येस ज्युनियर्सला घेऊन जायचंय, जा. मी आणि चौगुले इथे बसून काम करू. अरे नाहीये कौतुक परदेशाचं आम्हाला. तुम्हाला आहे कौतुक? एक्झॅक्टली मला वाटलंच होतं की तुम्हाला सुद्धा परदेशाचं कौतुक नाहीये. तुमच्या सुरात कळलं मला. काय सुरू होता? आहे कौतुक? एक्झॅक्टली काय ठेवलंय परदेशात? नाही. का जायचंय नाही, परदेशात? सर. कोणासाठी? हो सर बरोबर आहे. त्यापेक्षा मुंबईचं लाईफ काय वाईट आहे? नाही नाही मुंबई चांगलं आहे सर मुंबईचं लाईफ सगळ्यात जास्त थ्रिल कुठे आहे? तुम्ही म्हणाल तसं म्हणजे मुंबई. हा मुंबई मुंबई. हो बरोबर आहे थ्रिल इज मुंबई इज केला मी त्यांना फोन, टाकला मी मेल, म्हटलं नाही येणार चौगुले आणि मी परदेशात. नकोय आम्हाला तुमचं फ्रान्स, तुमचं पॅरिस, तुमचं आयफिल टॉवर. Yes. मला म्हणाले अरे नाही या. म्हटलं नाही. काय करायचंय परदेशात जाऊन? हा, तिकडे गेल्यावर तेच तेच विमान प्रवास, तीच ठिकाणं, तेच फोटो वेगळ्या पद्धतीत. हट! नाही पाहिजेत आपल्याला हे फोटो. नाही पाहिजे. काय तिकडे जायचं, इंडियन रेस्टॉरंट मध्ये खायचं, तीच पनीरची भाजी, त्याच कडक काय माहित रोट्या. नसते त्याच्यात काय. वेगळे पण म्हणून काय तर चॉकलेट लाये हम लोग, ये लो. हे नाही पाहिजे आम्हाला परदेश. नाही बरोबर आहे नकोय. आय सेकंड सगळ्यात जास्त थ्रिल कशात आहे मला? नाही मी खरं सांगू सर हे अगदी बरोबर बोललात नकोच आहे परदेश पण Exactly. पहिल्यांदी जात असेल तर हरकत नाही म्हणजे मी कसं पहिल्यांदी जातोय दुसऱ्या वेळेला तुमचं बरोबर आहे सर पण पहिल्या वेळेला लाल कलरची बॅग घेऊन ते चाकाने मस्त गुडगुड जस्ट एक म्हणजे जस्ट एक चौगुले जस्ट थिंक हो, I'm thinking, सगळ्यात जास्त थ्रिल कशात आहे? तुम्ही सकाळी 8:15ची गाडी पकडता, नाही सर 7:45ची पकडतो 7:45ची. त्यात किती थ्रिल आहे चौगुले. थ्रिल आहे हा? थ्रिल आहे आपण असं अंदर जाणे ना असे जातो की नाही? नाही हो जातो की नाही? हो सर त्या लोंढ्यातनं आपण परत बाहेर येतो बाहेर येतो, तेव्हा सर. आपला हात कोणातरी दुसऱ्याच्या खिशात असतो. नाही एवढं नसतं पण थोडा भाऊ असतो तसं म्हणजे हो मी थ्रिल असतं की बाबा, आज गाडी मिळणार आहे का आज गाडी नाही मिळणार हे थ्रिल आहे तिथनं आपण ऑफिस मध्ये येतो, ऑफिसमध्ये येतो राब काम करतो. मी कुत्र्यासारखं काम करतो सर केलं पण पाहिजे. केलं पण पाहिजे. या सगळ्यातनं मग तुम्ही घरी जाता हा सर होय, आणि होय. मग तुम्ही घरी जाऊन कामाचा राग तुमच्या मुलांवर काढता. काय नाही नाही thrill सर आहे? त्याच्या आधी मी आधी बायकोला फोन करावा लागतो बाबा मी आता निघतोय काय आणायचंय का ते जर नाही आणलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो Thrill आहे, थ्रिल thrill आहे आहे. थ्रिल आहे म्हणजे आयुष्य थ्रिलने भरलेलं Exactly, आहे पण परदेशात हे आहे का मला सांगा. हा पण मी एकदा पण गेलेलो नाही ना सर तिकडे मी साधा नेपाळला पण गेलेलो नाही भूतानला पण नाही गेलेलो कशाला जायचंय आपल्याला त्या देशात? होय. हा? नाही जात. भूतान, आमच्याकडे भूतानच्या गोष्टी असतात असे विनोद करतो आपण. कशाला? भूतानचं ठीक आहे पण एटली नेपाळ बिपाळ नाही. तुम्ही मला सांगा परदेशात जाऊन तुम्ही संध्याकाळी कोणासाठी भाजी आणणार आहात? मी परदेशात भाजी का आणेन पण हे मला कळत नाही सर एनिवे लेट इट बी. तुम्ही मला सांगा तुम्हाला परदेशी फिमेल्स मध्ये इंटरेस्ट आहे का? पॅरिसच्या फिमेल्स मध्ये इंटरेस्ट आहे का? सांगा नाहीये. तुमच्या सुरात कळलं मला नाहीये तुम्हाला इंटरेस्ट. हा तसं नाही मी सच्छील माणूस आहात तुम्ही, एक पत्नीव्रता मी माणूस आहे आहात. सर मी खरंच आहे तुम्हाला नाहीये. फिमेल्स पेक्षा जास्त कंपनीच्या ईमेल्स मध्ये इंटरेस्ट तर असतो. मी आता पाठवला मी जस्ट आता तुम्ही यायच्या आधी- एक्झॅक्टली. हा. दॅट्स वाय आय लव्ह यू. सर दॅट्स वाय आय लव्ह यू. मी हे इट्स नाही ऑनर सर मी आजपर्यंत कुठलाही बॉसने मला एवढं जवळ गेलेलं नाही तुम्ही मला सांगा ना. हो सर यू टेल मी चौगुले. हो, sir. तुमच्यासाठी सेलिब्रेशनची व्याख्या काय आहे? मी खरं सांगू बायका मुलांना बोलवायचं मस्त लुंगी घालायची आणि बायका आणि मुलांना सुद्धा? नाही सर माझी घालणार सर आणि सर मेवाड आईस्क्रीम खायला जायचं मग स्टार फालुदा आहे तो 1/2 खायचा आणि मग थोड्याशा शेवया त्याला जास्त टाकायला सांगायच्या आणि बायको नेहमी आईस्क्रीम जास्त घेते आणि त्यामुळे मग मुलाला मी कोपऱ्यात येणं हळू जास्त आईस्क्रीम माझ्यातलं देतो माझ्याकडे आईस्क्रीम नसतं पण मुलाला मिळून जातं त्याचं डबल होतं मग आहे ना थ्रिल हो, सर त्यात तुम्ही लुंगी घातलेली असते, कधी कधी कुत्रे मागे लागतात. आहे की नाही? अरे बापरे एकदा घरीच आलेला कुत्रा अरे बाहेर आला तो
तर ही मजा वेगळीच आहे आपल्याकडे. हेच मला सांग. येस 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 येस. हेच म्हणून मी हेड ऑफिसला सांगितलं अरे नाही चाहिए फॉरेन ट्रिप. नाही चाहिए सर, अभी नाही चाहिए हमको. अरे नाही पाहिजे यार. नाही पाहिजे, खरंच नाही पाहिजे मला. आय हे सर, प्रॉमिस यू चौगुले, ही दृष्टी तुमची आहे ना सर. क्या आय प्रॉमिस यू. Yes. सगळे फॉरेनला जात आहेत, जाऊ द्या. जाऊ दे, sir. आपण दोघं इथे काम करू. Okay, sir. 15 दिवसात कंपनीचा प्रॉफिट डबल. पाचपट करू सर. सांगताना डबल सांगू, पाचपट सांगू. Exactly. दिस इज द वे वी शुड वर्क इट सर. अरे हमका हो गया अभी. अब देख. सर सेनापती आहात तुम्ही माझे. नाही सर, हा, खूप नाही, मोठी पदवी आहे नाही, सर. नाही. आता तेच म्हटलं मी एवढं. तुम्ही सेनापती, मी सर. सर सेनापती खूप मोठी पदवी आहे सर, कारण सेनापती या शब्दाचा अर्थ तुम्ही सेनापती आहात. या कंपनीसाठी सगळ्यात जास्त कुणी केलंय तर तुम्ही केलंय, समीर चौगुले. मी केलंय सर, मी केलंय. ही कंपनी जर युद्धभूमीत लढायला जात असेल तर तिला जिंकवणारा सेनापती माझा समीर चौगुले. मी असेल सर. अरे नकोय आम्हाला परदेश. नाही, भाग. इथे थांबून काम करीन. टाक करेन काम मी. अरे वाघ है मी, वाघ. वाघ आहे. डरकाळी फोडा. आऊ. हरकत नाही वाघ येईल तुमचा. हळूहळू सर, वाघ. हो, सर. पण तुम्ही माझे वाघ आहात. आले, 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 आले. Yes. आले यार सर, आले यार Yes. सर. Oh, God. Yes. या इकडे. पण मला खूप बरं वाटतंय सर. फिलिंग रिअली बेटर नाव सर. माझा ऐका. हो, माझं सर. ऐका. शांतपणे ऐका. हो, सर. या कंपनीला शिखरावर कोण नेणार? मी नेणार आहे सर. तुम्ही नेणार. मी नेणार आहे सर. वाघ जेव्हा 2 पावलं मागे येतो तेव्हा तो झेप घेत असतो. मी घेणार आहे झेप सर. अरे मग आपल्याला नको पॅरिस. अरे चारे मेरे को नहीं चाहिए पर सुन. मी तुम्हाला वर्ल्ड टूरला घेऊन जाणार. वर्ल्ड टूर सर, म्हणजे फक्त पॅरिस नाही, पॅरिस 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 अशा अनेक देश सर. ओ माय गॉड सर. चौगुले सर हा. सर पाया पडतो सर तुमच्या. हे एवढं मोठं मन सर आहे शपथ यार. सांगा बायकोला. येस मी आत्ताच्या आत्ता सांगतो सर. बाईक कॅन्सल वर्ल्ड टूर. आता सर सांगितलं कॅन्सल कशी करता सर? आता सांगितलं ना तुम्ही वर्ल्ड टूर म्हणून. मेरा चौगुले मंगळ पे जाएगा. मंगळावर जाणार माझा चौगुले. अरे मंगळ एक मंगळ पे सर. मंगळ जास्त होत आहे सर. काय करताय सर? इलॉन मस्क पाठवतो ना लोकांना मंगळावर. होय इलोन मस्क. मेरा चौगुले जाएगा मंगळ पे. ये कंपनी के लिए काम कौन करेगा? सर हे मंगळाचं खरं म्हणताय तुम्ही? कराय म्हणजे मग नंतर बायकोला सांगितल्यानंतर Final. नंतर हे फायनल आहे सर. Final. मी बायकोला सांगू मंगळ. ये अब मंगल हम का जाएगा. कौन जाएगा? हम मंगल जाएगा. अभी ना अभी नीचे से नहीं देखेगा आईफिल टावर. मंगल से देखेगा ये क्या जीरा पड़ा हुआ है, ये क्या चिंदी पड़ा हुआ है, ऐसा ऊपर से देखेगा मैं सर. ये सांगा हेड ऑफिसला मला नाही जायचं फ्रान्सला. हट मैंने नहीं फ्रांस. वाघ 2 पावलं मागे और जब करता रे ये दिखाएगा हवा में. अब देखना ये क्या करेगा. कोण करणार मी कंपनीसाठी? करणार आहे सर. एक मॅरेज जे बनायचं काय सर? जिंदाबाद कसलं? येस सर. सर मी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत ते काम करेन सर. दॅट्स माय लाईफ सर. निघा चला. हॅलो. हॅलो. ओ ओ ओ ओ ओ ओ ऐका ना, मी दीप्तीला फोन केला होता. ती म्हणाली मी 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 सगळं मॅनेज करते, डिटेल्स पाठवा. आपण कॉन्फरन्स कॉल करूया तिला. झुंबार हा ऐका ना. मी सेनापती आहे. आ? वाघ झेप घेताना 2 पावलं मागे येतो. काय? हे मला सांग, पॅरिस की मंगळ? पॅरिस. तुझ्या आहे मध्यमवर्गीय बाईसारखी नको वागूस. अगं पॅरिस काय का तुला माहिती का? सरांनी आता माझ्या कसली उपमा दिली आहे. कसली? ते मला सेनापती म्हणाले. सेनापती, गड राखणारा सेनापती. तुला कळतंय का याचा अर्थ काय होतो? आणि ते मला म्हणाले नंतर ते मला वर्ल्ड टूर करणार आहेत ग. तू मरना. हे तू ऐक ऐक ऐक. ए, येऊ नको येऊ नको. फोनवर आहे, फोनवर आहे, येऊ नको. मरना. मरना तू मरना. अगं, ऐक ऐक. अगं त्यांनी सांगितलं वर्ल्ड टूर करणार आहेत ते नंतर. हो मंगळावर येणार. येस सर करू ना. दहीसरच्या पण पुढे गेलो नाही आपण. तू मरना. अगं ऐक माझं मंगळावर. ऐक माझं. आत्ताच्या आत्ता आतमध्ये जायचं, सांगायचं माझी बायको माझ्या सोबत पॅरिसला येणार. अगं, माझी बायको हट्टी आहे, मी बायकोचा बैल आहे. हो ठीक आहे. सांगायचं. सांगता. नाहीतर खटस. काय आयुष्य आहे तुझं? काय आयुष्य आहे? हाच दिवस आहे तुझा. आवाज उठाव.
सर मला तुमच्याशी बोलायचं महत्वाचं येस बोलायचं. प्लीज प्लीज बोला सर ऑफिस महत्वाचं आहे. आय अग्री. ऑफिस हे महत्वाचं आहे, पण त्यापेक्षा महत्वाची आपली बायको सर. एक्झॅक्टली. आणि जेव्हा बायको घटस्फोटाची धमकी देते तेव्हा त्यावेळेला आपण तिचं ऐकायला हवं. आय नो. येस थँक्यू सर. ते मी म्हणालो ना मला पटलंय चौगुले तुमचं. आणि आत्ताच्या फोन नंतर तो हो ऑफकोर्स मला पटलेलं आहे. येस थँक्यू सर. काय आपण आपण महत्वाचं आहे, पण बायको महत्वाची आहे. Yes, sir. घटस्फोटाची धमकी दिल्यानंतर आपण काय करू शकतो? आणि Yes, sir. म्हणूनच मी ठरवलंय, येस सर. मी नांगी टाकली आहे. येस सर. मी बायकोला म्हटलं ठीक आहे आपण जाऊया पॅरिसला, चौगुले तयार आहे तिथे काम करायला. ती मला म्हणत होती अरे ते एकटे कसं काम करतील. म्हटलं नाही त्यांनी स्वतःहून सांगितलंय की ते नाही येणार फ्रान्सला, त्यांना नाही परदेशात काही रस, ते मंगळा बिंगळावर जातील, नंतर आता काम करतील. नाही सर बायको म्हणाली मला हो ती सुद्धा म्हणावं लागलं. बरोबर येते. मग येऊ द्या ना, येऊ द्या. तुम्ही तेच तिला म्हणतोय घेऊन रोज ऑफिसला या, माझं काही म्हणणं नाही. तिला येऊ द्या बरोबर तुमच्या. सर ऑफिसला नाही तुम्ही बसा ऑफिसमध्ये. काय ना चौगुले, मला जावं लागणार हो. सर तुम्ही नीट ऐकत नाही मी ऐकतोय, मला कळतंय. मी तुम्हाला मी तेच सांग- अटेन्शन समोर चौगुले ती ऐकणार आहोत तिकडे. ते मलाही ऐकायचंय सर. ते लॉस्ट वॉर्निंग फॉर समीर चौगुले. हे चल चल चल, लवकर चल. हे करायचंय सर मला पण आयुष्यात एकदा करायचंय सर. मला कळतंय चौगुले, पण तुम्ही स्वतः म्हणालात की तुम्ही नाही येणार. तुम्ही स्वतः म्हणालात की नाही. म्हणालो मी सर बरोबर आणि आहे. तुम्हाला काय वाटतं मी का चाललोय हो? कारण माझी बायको मागे लागली. ती मला म्हणते की चल. सर तुम्ही तुम्हाला काय वाटतं की सर तुम्ही रडू नका. तुम्हाला इथे एकट्याला ठेवून मी तिथे मजा करणार आहे का? नाही नाही सर आय अंडरस्टँड दॅट सर. माझं अर्ध मन तुमच्या सोबत असेल चौगुले. हो सर बरोबर आहे. पण आय प्रॉमिस यू चौगुले, आजपासून तुम्ही या कंपनीचे बॉस. पुढचे 10 दिवस. सर बॉस आहे मी. विश्वास नाही बसत आहे? नाही बसा. नाही सर ही तुमची खुर्ची नाही. हे नाही चालणार नाही तुम्हाला मला. शपथ आहे माझी. नाही. ही खुर्ची आजपासून पुढचे 10 दिवस तुमची आहे चौगुले. काय सांगताय सर. या कंपनीचे तुम्ही बॉस झालेलात. सर करा बॉसिंग करा. पुढचे 10 दिवस तुम्ही बॉसिंग करा. सर पण आपला जो सपोर्टिंग स्टाफ आहे प्यून वगैरे ते सुद्धा कुलू मनालीला चाललेत सर. आणि समोरचा चहावाला आहे तो पण गोव्याला चाललाय. मी बॉसिंग करू कोणावर सर. मला सांगा लोकांनी नंतर कोणाला लक्षात ठेवलं? कोलंबसला की त्याच्या खलाशांना? नाही कोलंबसलाच ठेवलं. त्याच्या खलाशांची नावं कुणालाच माहित नाहीत. एक्झॅक्टली. Yes, sir. तुम्ही माझे कोलंबस आहात. कोलंबस काय म्हणाला होता? माझे सगळे सहकारी पळून गेले तरी चालतील, मी एकटा भारताचा शोध लावेन. हो पण सर कोलंबसला बायको नव्हती. नाही तर तो कोलंबस कोळंबी शोधत फिरला असता मार्केटमध्ये. जेन्युअनली मला असं वाटतं सर. तू तुझ्या लक्षात येत नाहीये चौगुले, तुम मेरा कोलंबस चौगुले है. तुम्ही मस्करी करताय सर. सगळे सहकारी पळून गेले तरी चालतील, माझा एकटा कोलंबस हा अख्खा भारत शोधून काढेल. खरंय की खोट आहे? खरंय सर मी करून काढेन. एक्झॅक्टली. मी करेन सर तुमच्यासाठी काही. आज तुम्ही आपल्या ऑफिसच्या लेटर हेडवरती हात ठेवून शपथ घेणार. तर हे प्रकार विचित्र करता सर तुम्ही. पण मला ते यांनी काय साध्य होणार आहे? हात ठेवा. हो मी ठेवतो सर. हात ठेवा. ठेवला सर. आणि माझ्या मागून म्हणा, होय सर. मी कोलंबस चौगुले मी कोलंबस चौगुले अशी शपथ घेतो की अशी शपथ घेतो की आमिषाची कितीही वादळ आली, अमिषाची किती वादळ आली, संसार रूपी लाटांचा किती तडाखा बसला, सर छोटं छोटं घ्या ना सर. खूप मोठं होतं. काय नाही. 7-8 एकत्र घेते मला गोंधळ होते. एकदम छोटे छोटे. मी समीर चौगुले मी सांगतो नाही. शपथ घेतो शपथ घेतो संसार रूपी वादळांचा संसारूपी वादळाचा कितीही तडाखा बसला किती तोडा बदला तरी मी तुम्ही माझ्या यशाची नाव माझ्या यशाची नाव किनाऱ्याला लागेपर्यंत किनाऱ्याला लागेपर्यंत क्षणभराची विश्रांती घेणार नाही. हे मैं है कोलंबस चौगुले. मैं कोलंबस चौगुले. कंपनीला 500 करोडचा प्रॉफिट कोण करून देणार? मी देणार आहे. कंपनीला मोठं कोण करणार? मी करणार बा. कंपनी कोणाची आहे? मैं सगळे परदेशात गेली तरी इथे काम कोण करणार? केला मैं. अरे मैं कौन है? मैं कौन है? मैं कोलंबस आहे रे भाई. कोलंबस चौगुले. वो जिंदाबाद है भाई. ये मैं या लव यू ऑल. वो जिंदाबाद है मेरे. चौगुले मी अब नहीं सुनेगा ये चौगुले का. तेरा भाई दोन पावलं मागे आणि झेप डक करता है. चौगुले मी जाऊन आलो. हा येस टेक केअर. चाल भाग. काय झालं? You are talking to Mr. Columbus Saugule. Talk nicely. काय? मी एकटा इथे राहणार आहे. ऑफिस सांभाळणार आहे. मी बॉस आहे या ऑफिसचा. कोण कोण आहे? कोलंबस चौगुले. कोळंबस. हा ए कोळंबस, तुझ्या घराचं जहाज बुडालं आता. आता कोळंबस तू नवीन देश शोधायचा, हे, मी नवीन आडनाव शोधणार आणि हनीमूनला पॅरिसला जाणार. हे, नाही, नाही, हे, हे. हा? आता झुंबर पडणार कुठे? तुझ्या डोक्यात. आ! ए! ए, 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 ए,
प्रसादा फारच दणकेबाज परफॉर्मन्स. सम्यक भयानक एनर्जी लागली होती आणि कमाल. पीपी तोडीस तोड उतरलास त्याच्या, म्हणजे क्या बात आहे. सम्यक तुझ्या परफॉर्मन्समधून असं वाटतं की नेपाळमध्ये पण एक आयफेल टॉवर आहे की काय असं वाटायला लागतं. म्हणजे मध्यमवर्गीय स्वप्नांना इतकं कमाल अंडरलाईन करतोस तू की क्या बात आहे. वा 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 वा. क्षणार्धात ती पॅरिस दिसायला लागतं, क्षणार्धात त्या स्वप्नांचा चुराळा होतो, बायको पण दिसायला लागते, मग ती महत्वाची वाटायला लागते, मग परत तू येतोस तेव्हा वाटतं नाही नाही यार संसार बिवसार सब झूट आहे, ऑफिस काम महत्वाचं. म्हणजे तू तो रोलर कोस्टर सारखे त्या इमोशन्स घेऊन जातोस आम्हाला तुझ्यासोबत. कमाल, मजा आली, बहारदार. सई क्रेझी परफॉर्मन्स होता. पण तू जेव्हा जेव्हा तुझा फोन कट असतो तेव्हा तेव्हा मला तुझ्याकडे बघायचं असतं. आज मला तुला बघायलाही मिळालं, याचा एक वेगळा आनंद होता. खूप मजा आली. फॅन्टॅस्टिक. मंडळी, रूम पार्टनर्सच्या मेहफिलमध्ये आज रंगणार आहे एक वाढदिवस सोहळा. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या रिटर्न गिफ्टसाठी, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या अतरंगी कलाकारांना. बारी बारी दिन ये आए यासला, बारी बारी दिन ये गाए यासला, तुम जियो हजारों साल है मेरी ये आरज़ू यासला. हैप्पी बर्थडे टू यू यासला, हैप्पी बर्थडे टू मी अरुण, हैप्पी बर्थडे टू मी अरुण बाला, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू अरे अर्ण्या अर्ण्या अरे कशाला टनाटन उड्या मारतो, काय लपवतोय? अरे चड्डी घातली ही बघ. मी चड्डी घातली. मला वाटलं आताच राहिली म्हाताऱ्यानं. कवऱ्या घाबरवलंच म्हाताऱ्या. आता रे काय फालतूगिरी आहे, असं करतात तुम्ही? काय झालं? हा? अरे वसड्या, आज तुझा वाढदिवस आहे ना. अर्ण्याचा वाढदिवस, अर्ण्याचा वाढदिवस, अर्ण्याचा वाढदिवस. अरे हाय वासाड्यांनो, वाढदिवस माझा म्हणून असं कराल? वाढदिवसा दिवशी असं करतात? असं वाटतंय कामगार बाहेर रस्त्यावर उभे आहेत आणि मालकाविरुद्ध हाय हाय करतात. असं आहे काय वासाड्या? नाही, बरोबर. माझा वाढदिवस आहे ना, मना जवळ जवळ अटॅक आला होता वासाड्यांनो. मला वाटलं माझ्या या जन्मदिवशी पुण्यतिथी होती. हे असं तुम्ही वाढदिवसाच्या दिवशी आहे ना मार खायचे धंदे करता. काही झाला? अरे पुण्यतिथी नाही पुण्यतिथी असतात ते. चुका काढण्यापेक्षा माझी चरडी दे वासाड्या. चड्डी घातली आहे तुम्ही, तुम्हाला पॅन्ट घालायची. अर्ण्याचा वाढदिवस, अर्ण्याचा वाढदिवस, अर्ण्याचा वाढदिवस. अरे हाय वासाड्यांनो, वाढदिवस माझा म्हणून असं कराल? असं वाटतंय कामगार बाहेर रस्त्यावर उभे आहेत आणि मालकाविरुद्ध हाय हाय करतात. असं आहे काय वासाड्या? नाही, बरोबर. माझा वाढदिवस आहे ना, मना जवळ जवळ अटॅक आला होता वासाड्यांनो. मला वाटलं माझ्या या जन्मदिवशी पुण्यतिथी होती. हे असं तुम्ही वाढदिवसाच्या दिवशी आहे ना मार खायचे धंदे करता. काही झाला? अरे पुण्यतिथी नाही पुण्यतिथी असतात ते. चुका काढण्यापेक्षा माझी चरडी दे वासाड्या. चड्डी घातली आहे तुम्ही, तुम्हाला पॅन्ट घालायची. घाला पण. ये रे मेरा शेर. अर्ण्या, क्या बात. तुला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. काय समजले? थँक्यू थँक्यू. हे नव्हते ना. अरुणदा हॅपी बर्थडे. थँक्यू अर्ण्या, थँक्यू. भाऊ, जावेद शरद शीतल. हे कोण आहेत? ते वाढदिवसाला बोलतात ना, जावेद शरद शीतल, ते बोलले. अरे वसाड्यानो, ते जीवित शरद शतम बोल. हा जावेद शरद शीतल कोण आहे? ते नाही विचारत मी. हे कोण आहे ते विचारतो मी. अच्छा, म्हणजे तू ह्यांना ओळखलं नाही? नाही. अरे देवा, एक मिनिट, पाहुणे पाहुणे, एक मिनिट. बस रे, बस बस रे, बस बस इथं बस. हा बस बस बस. अरे हा माझा पाहुणा पेटकर. अरे आपल्याकडे काय पत्ते खेळायला आला होता एक दिवशी. ते पण माझ्या लक्षात येत नाही रे. अरे कसा येणार तू, आता म्हातारा झाला नाहीस काय? काय फार पूर्वी म्हातारा झाले वाचाऱ्या. अरे देश विदेश मी ट्रक चालवतो, किती लोक भेटतात म्हणा, थोडस विचारलं. बरोबर, देशात लक्षात चालवतो राहते तुम्ही, माझ्या. देशात. खरंय खरंय खरंय. तो वाढदिवसासाठी आलाय तुझ्या. माझ्या वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे. बसा 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 बसा. आणि अरुणदा तो जो आहे ना हा? तो हेमंत पाटील हा?
खास तुमच्या वाढदिवसासाठी जळगाववरून आलाय बरं. अरे वा 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 वा. हा. अरे बस बस हॅपी बर्थडे अरे खुर्ची घेऊन टाक रे. अरे आपलंच घर समज. बसारे ना हा. हे मला ओळखत पण नाही तरी सुद्धा हे माझ्या वाढदिवसाला का आले अरे अरे बरोबर आहे आमचा ऑनलाईन रमीचा ग्रुप आहे ना ते आमचे मेंबर आहेत आम्ही चौघ जण आहोत एकत्र तर म्हटलं उद्या भेटूया म्हटलं उद्या येडाव काय माझ्या भावाचा वाढदिवस आहे हा आणि मी तर ते काय म्हणाले वाढदिवस आहे काय पार्टी बिटी आहे काय म्हटलं अरण्याचा वाढदिवस ही पार्टी नाही अरे पार्टी मध्ये अगदी जोरदार पार्टी आहे अरण्याची अरे, तू कशाला बोला पाहिजे तुझ्या वतीने आम्ही बोललो आणि मी तर काय सांगितलं माहितीये का अरुणदा आहे ना लिव्हर बाहेर येऊन आपल्याला शिव्या देत नाही तोपर्यंत दारू पाजतात. हा असं सांगितलं. म्हटलं येता का ते म्हणाले आम्ही येतो दणक्यात पार्टी करू म्हणे. म्हणजे हे फक्त दारू प्यायला आले तिकडे वाचाडे एवढ्या लांबून जलगाव आणि चिपळूण वरून वाचाड्यांनो तुम्ही फुकटची पिता वाचाडून फुकटची ह्यांना पण तुम्ही आणलेलं आहे ह्या दोघांना माझ्या वाढदिवसाचं काहीच पडलं नाही हे फक्त पियाला आले तिकडे नाही 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 तुमच्यावर प्रेम आहे आमचा अशोक भाऊ. कानभार बोरी कोण अशोक भाऊ अरे मी अरुण नाही ना अरे ह्याला माझं नाव माहित नाही वसरा हा माझ्या पार्टीला आलाय अरे तू कशाला चिडतो अरुण वाढदिवसाला काय काय आणलंय बघ हे बघ काय काय सगळीला घेऊन आलो हे घ्या रे लावा हे बघ. सगळीला जेवाय खावायची सोय चिकन चिली चिकन 65 सगळं घेऊन आलो तुझ्यासाठी माहिती मोर्या हा मोर्या वाव. हे सगळं तू माझ्यासाठी आणलं वय अरुण वय मोर्या तू माझा खरा मित्र आय लव्ह यू मोर्या आय लव्ह यू टू हो अरुणदा पण आता तुम्ही उभं नाही राहायचे बरं का आज तुम्ही बसायचे. हे म्हण अरे खुर्ची दे रे. या बाट. अरे ती नाही ना. अरे ती नाही रे ती स्पेशल अरे पण असू दे ना बर्थडे बॉय आहे ना तुम्ही. आता याच्यावर आयटीत बसा नाही तर ITI मध्ये बसा काय करायचं ते करा तुम्ही. ते का फायटीत गार करेन बसाऱ्या कशाला म्हणजे लाल करतो साहेब तू काय आणलंस ते सांग माझ्यासाठी मी तुमच्यासाठी 1 किलोचा केक ऑर्डर केलेला आहे. तू माझ्यासाठी 1 किलोचा केक आणला बसाऱ्या तू क्या बात सॉरी यार सॉरी मी तुला उगाच होतं काय काय त्याच्यात सॉरी सॉरी तुम्ही दोघं ना माझे खरे मित्र मग भाऊ आम्ही नाही तुम्ही दूरचे मित्र आहे ना हे म्हणजे जवळचे खास मित्र आहेत पण तुम्हाला सांगतो सकाळपासून माझा वाढदिवसाला कोणी मला विशच केलं नाही अरे 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 लय वाईट लोक आहे पण तुम्हाला सांगतो दादा आमच्या सगळ्यांचा तुमच्यावर गर्व प्रेम आहे. म्हणजे तुमची पार्टी म्हणजे अरे बापरे अशी करणार आहे आपण हा. बरं 30 भरू का 60 भरू थांब अरे थांब जरा आम जरा काय केवढी घाई हा फक्त पियाला आलाय काय रे थांब जरा 30 बर एक्सक्यूज मी अरुण कदम अरे माझा वाढदिवस तुम्हाला पण कळलं थँक्यू यार नाही सर केक घेऊन आलो डिलिव्हरी होती येस सर प्लीज 5 स्टार रेटिंग द्या मला प्लीज सर का ऑर्डर केलं ना केक सर अरे पण मी का तुला रेटिंग देऊ मी नाही केक मागवलाय नाही सर तुम्हीच केलं म्हणजे तुमच्या अकाउंटवरूनच पैसे गेले ते बघा तुमच्या कार्डचे शेवटचे 4 नंबर 3420 करेक्ट हा हा माझ्याच आहे. ह्या अकाउंटवरून पैसे कट झाले सर प्लीज 5 स्टार रेटिंग द्या मला प्लीज मजा वा वा अरुणदा हॅपी बर्थडे अरुणचा बर्थडे हाय हाय अरुणचा बर्थडे हाय हाय अरुणचा बर्थडे हाय हाय काय आलो वसर्या माझ्या पैशाने केक मागवलास तू अरे काय बोललास मी केक मागवला तू केक मागवलास वसर्या अरे मीच केक मागवला मी कुठे म्हटलं माझ्या पैशाने मागवला म्हटलं मी फक्त ऑर्डर केलाय. वसर्या नालायकस तू अरे मित्र म्हणून नाही तुझी लायकीच नाही मित्र म्हणायची हा या 1200 रुपयाच्या केक साठी माझी लायकी काढा तुम्ही. त्या बार मध्ये एवढं सगळं मोरेने घेतलं त्याच्यात 5000 रुपये गेलेले आहेत. 5000 हो काय केलं त्यांनी. अरे हे काय केलं अरे आपण 5 जण म्हटल्यावर कमी जास्त पडायला नको म्हणून तेवढा खर्च केला का 5000 अरे पण तेवढा लागणार वसर्या माझ्या वाढदिवसाला 6200 रुपयाने मला खड्ड्यात घातला तुम्ही वसर्यानो अरे नाही रे खड्ड्यात काय 7200 तुला काय जास्त आहेत का मला सांग एक मिनिट
माझ्या कार्डचा पासवर्ड कसा माहिती तुम्हाला? अरे तुमच्या कार्डवर इथे तुम्ही पांढरी चिठ्ठी चिकटवलेली आणि ते लिहिलेलं आहे माझा पिन 1212. वाचाड्या, विश्वासाने मी तुला कार्ड देतो ना दात कोरायला. हा तू असं काम करशील वाचाड्या? त्याचं ही फालतूगिरी करशील वाचाड्या? पाणी टाकू का सोडा टाकू? अरे तुला काय घाई वाचाड्या? इकडं माझ्या वाढदिवसात पहिलं खर्च. तू काय फक्त पियाला आलास काय रे? कशाला चिडतो वाढदिवस आहे तुमचा. हा, मग? शांत व्हा. ते हे जे आठ्या पडलेला आहे ते प्लेन करा, ग्राउंड प्लेन करा एकदम. हा, चिडू नका उल्हास भाऊ. ऐका अजिबात- ऐका कान फार फोडून उल्हास का? हो. अरुण ना रे. अरे वसाड्या, त्याला सांगून तरी आणायचं अरुणचा वाढदिवस आहे म्हणून. हा फक्त प्याला आला इकडे. या या इकडे या तुम्ही. नका एवढं तक तक करून इथे बसा बरं. शांत बसा, एकदम शांत बसा. येडायच काय? नका एवढं तक. अरे याला म्हणजे तुम्ही माझ्या पैशाने तुम्ही सांगितलं मी आणलं. हो अरुणदा काय 6,200 रुपयासाठी एवढी तक तक करता हो? नाही तर काय? अरे आम्ही तुमच्यासाठी आहे ना लाख मोलाची गिफ्ट आहे गिफ्ट. तुम्ही लोकांनी गिफ्ट आणले? मग म्हणणं कधीच कुणी गिफ्ट नाही दिले. अरे अरे म्हणा गिफ्ट म्हणा गिफ्ट म्हणा गिफ्ट गिफ्ट काय झालं? गिफ्ट अबा कारण्या, मी तुझा मित्र हा. आहे. मी गिफ्ट आणलंय मी या. स्वतःहून गिफ्ट आणलेलं आहे तुला. मोर्या आबा. मोर्या यार तू जरा खरंच तू एक काम करा, ये खास- ए, फोटो काढा, फोटो काढा. Gift काढा. फोटो म्हणजे फोटो नको, व्हिडिओ क्या बात आहे. थँक्यू परत त्याचा वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू वा वा हा, वा. हा. व्हेरी गुड. या. वा वा या बात आहे. मस्त हो हो बात आहे. हे गिफ्ट आणलंस तू माझ्यासाठी? हो. मी घातलं तर गाऊन दिसेल ना रे. तसं नाही रे. अरे मी मुद्दा वाढत्या अंगात आणलाय. उद्या तुझी उंची वाढली तर तोकडं पडायला नको म्हणून. वसाड्या मी 42 वर्षाचा आहे. किती? बुत्तू 40. है ना? या 42 वयात कधीतरी माझं वाढेल असं तुला वाटतंय काहीतरी? काहीतरी वाढेल. हाईट वाढेल एक मिनिट. बघ रे. अरे मस्त दिसतंय. अरे मला पण देईल रे. Perfect आहे, शांभू. हा? एकदम बढिया. मला येऊन जाईल. अरे पण माझं गिफ्ट आहे ना अरे वसाड्या. हो बाबा, तुझ्यासाठीच तर गिफ्ट आणला होता. अरे मला काय माहिती तू थंडीत असा 11ला जाशील म्हणून. मी काही खाली काय वसाड्या? एक काम कर, तू वापर हा. मी तू वापर वापरतो. बस झालं. हा, वापर. अरुण मला गिफ्ट बस. आठ्या काढून टाका. माझ्याकडे गिफ्ट आहे मी देतो दे, दे, तुम्हाला. दे, दे, हा, नाही, दे, मी- दे, हे दे, माझे, दे, हा, हे माझे. व्हिडिओ कर, व्हिडिओ कर, एक व्हिडिओ कर. मिनिट, ए, व्हिडिओ कर रे. व्हिडिओ कर. गिफ्ट आणलंस तू वसाड्या बघू. मला गिफ्ट बघू. ए, मला gift आ- आणि हे घ्या एकदम नेमन लावून घ्या. हा. चमकाट रे भाऊ. अरे हा, तू जागेवर काढणार आहे. या. थोडं छोट झालं नाही. एवढे छोटे झाले वसाड्या. मी काही लहान पोरं काय वसाड्या? नाही मेला तो दुकानदार मेला आता. काय झालं काय काय झाला? अरे त्या बाया ना त्या दुकानदाराला ना मी यांच्या फोटो दाखवला. हा. म्हटलं यांच्यासाठी कपडे पाहिजे नेमन देजो. तो म्हटला माप में पाप नहीं होता बोले. हा. उनको अगर नहीं आया ना तो मैं ढेंगे के नीचे से जाऊंगा बोले. मग जा ढेंगे कडून वाचाऱ्या तू. आता ते काय मी बोटात घालू का नुसतं अंगठ्यात घालू ते? बापरा आता जमेल तसं. अरे काय भाई मला गिफ्ट पाहिजे नाही यार. तुम्ही काळजी करू नका, तुमच्यासाठी मी गिफ्ट आणलंय. आणलायस? वा. अरे यांना काय कळतंय गिफ्ट बिफ्ट. हे घे. सांभाळून सांभाळून ए, पाटील. ए, ए, व्हिडिओ कर, व्हिडिओ. हा, वेळ जरा थांबा, थांबा, माझ्याकडे आहे, मी करतो ना. एवढी झाली तुला? करतो. ये बात ए! वा, वा. कमाल काय कलर दिसतोय बघा. आहा. वा 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 ये बात रे. वा वा वा. ये हा. ही साडी एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला घाला. हे ब्लाउज पीस योग्य टेलर करून एकदम लेटेस्ट फॅशन वाला शिवा आणि या नारळाच्या वड्या पाडा. वसाऱ्या तू म्हणा गिफ्ट म्हणून ब्लाऊज आणि नारळ आणलं तरी? हा काय करता, आता मी घरून निघालो. बायको म्हणली एखादी सवाशीन भेटली तर तिची हे साडी चोळीने ओटी भरा. अरे हा बोललाच नाही मला मेल आहे का फिमेल आहे म्हणून मी आपला घेऊन आलो. मग मला काय माहिती, अरे जवळ जवळ मरणाला टेकलेल्या माणसाचं अजून लग्नच झालं नाही म्हणून म्हणून तो नारळ आणलास वसाऱ्या मला.
ही साडी नारळ आणि बाई आहे बाई आहे मी. मला gift पाहिजे. चुकला बाबा. अरे चुकून झालेला आहे सगळ्यांचा. अरे बरे असं गिफ्ट देतात बस. या बघ, मी पण तुला गिफ्ट दिलं, त्याच्यात चुकी झालेली आहे. अरण्या, तू माझा मित्र आहेस. या बघ, तुझ्या वाढदिवसानिमित्त मी एक कविता केलेली आहे. आज तुला म्हणून दाखवणार आहे मी. सर आजपर्यंत माझ्यावर कुणी 4 ओली नाही ना, तू कविता केली मग बऱ्या. थँक्यू यार. कविता अर्ज क्या है? वा वा वाह, मित्र माझा अरुण. वा 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 मित्र माझा अरुण. माझा मित्र अरुण. वा वा थँक्यू थँक्यू. मागे होता तरुण. नाही आता पण आहे रे. माझा मित्र अरुण मागे होता तरुण. कधीतरी जाईल मरून. माझा वाढदिवसाला मला वाढदिवसाची अरे मारला थांब. अरे थांब. अरे थांब. तुझं काय चाललंय? ती 10 बोटं वाजवण्यापेक्षा कुणाला तरी मदत करणे एका हाताने मित्र म्हणून काय केलं? वा वा, अतिशय अँटिक बर्थडे सेलिब्रेशन होतं हे. फारच भारी. सई. धमाल परफॉर्मन्स होता. अरुण दादा, तुम्ही क्युटी पाय झोनमध्ये जेव्हा घुसता तेव्हा सगळं जग जिंकता आणि आमची मनं तर जिंकलेलीच आहेत तुम्ही ऑलरेडी. मला असं वाटलं की कुर्ता मोठा आहे तर ऑल्टर करून घ्या ना, आपण घ्या, एक तरी गिफ्ट तुम्हाला मिळायला पाहिजे. असे खूप इमोशन्स तुम्ही या प्रहसनाच्या निमित्ताने तुम्ही टच करून परत येतात, ते खूप सुंदर असतं. तुमची फ्रेंडशिप, खरे मित्र असेच असतात, चोंबडे, पण जीवाला जीव देणारे मित्र असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मला एक वेळ अशी बघायला मिळेल जेव्हा तुम्ही खरंच अरुणदादाची मदत करताय. पण मजा आली. तुम्ही 4 जणांचा अवली कॅरेक्टर होतं. डान्स फार आवडला श्यामदादा, फारच भारी, मजा आली, धमाल. धमाल प्रहसन. धन्यवाद. आणि मंडळी, याच बरोबर इथे वेळ झाली आहे निरोपाची. विनोदाची उबदार दुलई पांघरण्यासाठी भेटूया आता पुढील आठवड्यामध्ये. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.